विश्ववंदनीय भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगभर मोठ्या उत्साहात आणि उत्साहपूर्वक वातावरणामध्ये साजरी करण्यात येत आहे। म्हणून आज सोचा कि भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर आप सभी को स्वागत में क्या दूं, आप जैसे मेहमानों को किताब क्या दूं। कोई फूल होता तो अलग बात होती, आप तो खुद फूलों का गुलदस्ता है, आपको गुलाब क्या दूं। दिल टूटा तो एक आवाज आई, चीर के देखा तो एक चीज निकल आई। सोचा क्या होगा इस खाली दिल में, पानी से धोकर देखा तो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की तस्वीर निकल आई। जेवढं महान कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे। नींद अपने खोकर सुलाया हमको, आंसू अपने पीकर हंसाया हमको यारो। कभी न भूलना उस महान इंसान को, सारा जमाना कहता है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिनको। महात्मा ज्योतिबा फुले यांचं महान असं कार्य आणि याच एप्रिल महिन्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती। महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, प्रथमतः मुख्याध्यापिका। सावित्रीबाई फुले म्हणतात, सुविद्येमुळे मती येते, सुविद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते आणि नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येते, वित्तमुळे समृद्धी होते। इतकी प्राप्ती एका सुविद्येमुळे होते। आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे। स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य निर्माण करणारी इतिहासातील एक कर्तृत्ववान महिला राजमाता माँसाहेब जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, फातेमा शेख, शाहू महाराज, या सर्वांना, या सर्व महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपने मुझे जीना सिखा दिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपने मुझे जीना सिखा दिया, समाज और दोस्ती के राहों पर चलना सिखा दिया। मिला जब से हमको भारतीय संविधान का सहारा, तो गम में भी मुस्कुराना सिखा दिया। खुद पे भरोसा है तो खुदा तेरे साथ है, खुद पे भरोसा है तो खुदा तेरे साथ है, अपनों पे भरोसा है तो दुआ साथ है। जिंदगी से हारना मत यारो, जमाना आपके साथ हो या ना हो, लेकिन भारतीय संविधान आपके साथ है। भारतीय संविधानाने या संपूर्ण भारतीयातील भारतीय रहिवाशांना, नागरिकांना त्यांना स्वातंत्र्य, बंधुत्व, समता, न्याय प्राप्त करून दिलाय। एवढी महान अशी आपली भारतीय राज्यघटना। खुशियां देने वाले में एक नाम आपका है, साथ देने वाले में एक नाम आपका है। सब कुछ भुला दिया हमने, सब कुछ भुला दिया हमने साहब, जो भुला ना सके वो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नाम है। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
कार्य जेवढे आपण अभ्यासावं तेवढं खरोखरच कमी पडतं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांसाठी अनमोल असा खजिना भारतीय संविधान, भारत शिक्षण, मूलभूत अधिकार सोबत कर्तव्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891, आई भीमाई, वडील रामजी. प्राथमिक शिक्षण साताऱ्यामध्ये झालं, तर मॅट्रिक शिक्षण मुंबईमध्ये आणि उच्च शिक्षण अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी. सामाजिक कार्यामध्ये 20 मार्च 1927 मध्ये महाडचा 14 करायचा सत्याग्रह. त्याही नंतर कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली. कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली. जातीवाद्यांना देऊन टक्कर 14 रोंजळ भरून दाखवली. निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली. एवढी लेखणीमध्ये ताकद बाबासाहेबांकडे होती. 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती या ग्रंथांचे दहन रायगडच्या पायथ्याशी. 2 मार्च 1931 मध्ये नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह. रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांती करून दाखवली. मोठमोठे सत्याग्रह यशस्वी करून दाखवले. हे सर्व शिक्षणामुळे. शिक्षण होतं म्हणून क्रांती करता आली, आणि क्रांतीमध्ये रक्ताचा थेंबही सांडवता आला नाही. तथागत बुद्धांचा संदेश, तथागत बुद्धांची करुणा या महामानवाच्या हृदयात रुजलेली होती, आणि म्हणून रक्ताचा थेंब न सांडता सुद्धा क्रांती करून सत्याग्रह यशस्वी करणारे एकच यशस्वी व्यक्ती म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र अभ्यासपूर्वक भारतीय संविधानाची निर्मिती केली, आणि भारतीय संविधान आपल्याला बाबासाहेबांनी बहाल केलं. बाबासाहेबांनी गोरगरीब बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी 1946 मध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद महाविद्यालय, अशा प्रकारे महाविद्यालय उभे करून शिक्षणाची क्रांती ज्योत पेटवून दिली. आणि म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा महान मूल मंत्र आपल्यापर्यंत रुजविण्यात यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपी, कॉस्ट इन इंडिया, थॉट्स ऑफ पाकिस्तान, द अनटचेबल, बुद्ध अँड धम्मा असे अनेक प्रकारचे ग्रंथ बाबासाहेबांचे प्रकाशित आहेत. अनेक वृत्तपत्र आहेत. मूकनायक, बेसिक भारत, जनता, प्रबुद्ध भारत, अनेक वृत्तपत्र बाबासाहेबांनी चालवून समाज प्रबोधनाचे महान असं कार्य केलं. कामगारांचे कामाचे तास 14 तासावरून 8 तासावरती आणले. पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा अधिकार बहाल केला. समानतेचा हक्क दिला. हिंदू कोड बिल, त्यासाठी तर जाहीररित्या आपल्या मंत्रिपदी राजीनामा देणारे विश्वरत्न बाबासाहेबच आहेत. आज आपण बघतो आहोत की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे. जेवढं वेतन पुरुषांना आहे तेवढं वेतन